मकर राशी. उद्या मंगळवार. नशिबाचा खेळ खंडोबा होणार, कारण 2 दिव्य शक्ती जागृत होणार. जर तुमची रास मकर असेल तर पुढचे काही सेकंद हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही प्रत्येकाचा कठीण काळात आधार बनलात. स्वतःचे रक्त आटवून लोकांची घरे भरलीत, पण जगाने तुमच्या याच प्रामाणिकपणाचा आणि सोशिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फक्त मानसिक छळ, अपमान आणि गरिबीचे चटके दिले आहेत. लोकांचे भले करायला जाता आणि स्वतःचं संकटाच्या घाईत कोसळता. हा तुमचा आजवरचा इतिहास आहे. रात्रंदिवस जीवतोड मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही. नशिबाची साथ ऐनवेळी हुलकावणी देते आणि ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे सुख त्यागले त्यांनीच ऐनवेळी तुमच्या हाताखाली परिस्थिती पाठ फिरवून पाठीत खंजीर खुपसला. अशा भयंकर दुःखातून तुम्ही जात आहात. पण तुम्हाला माहीत आहे का, आजूबाजूच्या तुमच्या यशावर जळणारे कपटे नातेवाईक आणि गुप्त शत्रू टपलेले असतानाही तुम्ही प्रत्येक वेळी मोठमोठ्या संकटातून, अपघातातून आणि कर्जाच्या विळख्यातून कसे काय सुरक्षित वाचता. कारण तुमच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून 2 अशा अदृश्य दिव्य शक्ती वावरत होत्या, ज्यांच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अज्ञभिज्ञ आहात. गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांनी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक संकटापासून चुपचाप वाचवलं. पण थांबा, एक मोठी धोक्याची घंटा देखील आहे. नकळत तुमच्याकडून रोजच्या जगण्यात अशा काही गंभीर चुका होत आहेत, ज्यामुळे या दिव्य शक्ती आता भयंकर नाराज झाल्या आहेत. आणि तुमच्या दारात आलेली सुख, समृद्धी अचानक उलटी पावली परत जाण्याची भीती निर्माण झाली. पण घाबरू नका, कारण येणारा हा विशेष मंगळवार मकर राशीच्या लोकांच्या आयुष्याला एक अभूतपूर्व आणि चमत्कारी कलाटणी देणार आहे. मकर राशीचा स्वामी जरी शनिदेव असले तरी मंगळाचा स्वामी संकटमोचन हनुमान आणि मंगळदेव आहेत, जे शनीच्या सर्व त्रासांचा नाश करणारे मानले जातात. या मंगळवारी आकाशात असा दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग बनत आहे, जो थेट तुमच्या घरातील त्या 2 गुप्त शक्तींना जागृत करणार आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात, साडेसातीच्या काळात तुम्ही जे काही मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक संकट सोसले आहेत, त्या तुमच्या एका अश्रूचा आणि कष्टाचा हिशोब न चुकता आता होणार आहे. तुमच्या नशिबाचा राजतिलक आता होण्याची वेळ आता आली आहे. या मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरात थेट 5 मोठ्या खुशखबऱ्या एकाच वेळी दस्तक देणार आहेत. हा मित्रांनो, पण या शक्तींना पुन्हा प्रसन्न कसे करायचे? या मंगळवारी घरात कोणता एक दिवा लावायचा आणि शत्रूंचा बुरखा कसा फाडायचा, हे अंगावर काटा आणणारे महारहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत नक्की पहा. कुठेही स्किप करू नका. वेळ फार कमी आहे. हा व्हिडिओ चुकला तर नशिबाची सर्वात मोठी संधी हातातून निसटून जाईल. कमेंटमध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात आलेली वादळी, लागलेली पैशांची नड आणि झालेला मानसिक त्रास हा काही साधा नव्हता. शनीच्या साडेसातीचा उग्र प्रभाव आणि नशिबाची सततची हुलकावणी यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होता. अनेकदा रात्री डोळ्यात अश्रू आणून तुम्ही झोपला नाहीत. प्रचंड हुशारी, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी असूनही तुमची कामे ऐनवेळी बिघडणे, हक्काच्या माणसांनी गरजेच्या वेळी पैशांचे तोंड काळे करणे आणि प्रत्येक कामात नशिबाने घात करणे, अशा भयंकर चक्रव्यूहात तुम्ही अडकला होता. मित्रांनो, आता तुम्हाला सतत असे वाटत राहिले होते की कोणीतरी तुमच्यावर कर्णिक बाधा केली आहे किंवा तुमची प्रगती मुद्दाम कोणीतरी रोखत आहे. पण प्रत्यक्षात तो तुमच्या धैर्याची आणि कर्माची कठोर परीक्षा घेणारा हा काळ होता. पण मकर राशीच्या जातकांनो, आजूबाजूला तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेणारे आणि पाठीमागे कटकारस्थान रचणारे अनेक गुप्त शत्रू असतानाही तुम्ही दरवेळी मोठ्या संकटातून कसे काय सुरक्षित वाचलात, याचा कधी विचार केला आहे का? एखादी मोठी दुर्घटना टळणे, पैशांचे मोठे नुकसान होता होता ऐनवेळी वाचणे किंवा कपटी माणसांची असलियत स्वतःहून समोर येणे, हा कोणताही योगायोग नव्हता, तर तुमच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांपासून वास करणाऱ्या 2 दिव्य आणि अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी एका वज्रकवचासारख्या उभ्या आहेत. तुमच्या पूर्वजांचे पुण्य, त्यांनी केलेले दानधर्म आणि घरातील कुलदेवतांची सात्विक ऊर्जा एका ढाल बनवून तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे गुपचूप रक्षण करणारी आले आहे. म्हणूनच शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकले नाहीत. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा आपल्या पाठीशी देवाची एवढी मोठी कृपा असते, तेव्हा नकळत आपल्याकडून रोजच्या जगण्यात काही अशा चुका होतात, ज्यामुळे ही दैवी शक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते आणि घरात अवदसा आठवते. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे घरात सतत नकारात्मकता, आळस आणि अस्वच्छता आणि मंगळवारच्या दिवशी घरात कटकट करणे. तुमचा स्वभाव
मुळातच कष्टाळू आहे. पण जेव्हा घरातील वातावरण छोट्या छोट्या वादांमुळे कुलुषित होते, तेव्हा घरातील देव्हाऱ्यात अंधार राहतो, तेव्हा घरातील लक्ष्मी आणि त्या अदृश्य दिव्यशक्ती अत्यंत असहज अनुभवतात. ज्या घरात सुख, शांती आणि एकमेकांबद्दल आदर असतो, तिथेच या शक्तींचा कायमस्वरूपी मुक्काम असतो. त्यामुळे तुमच्या घरातील या ऊर्जेकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी गंभीर चूक तुमच्याकडून घडत असते ती म्हणजे अत्यंत भावनिक होऊन स्वतःला गुपितांचा उलगडा लोकांसमोर करणे आणि चुकीच्या जागी स्पष्ट बोलून शत्रू ओढवून घेणे. तुमच्या सरळ मनामुळे तुम्ही लोकांचे भले करता, पण जर तुमच्याकडून एखाद्या असहाय्य गरीब कामगार किंवा छळलेल्या व्यक्तीचा अपमान झाला तर तुमच्या पाठीशी उभे असलेले दैवी कवच कमजोर पडू लागते. कारण मंगळवारचा स्वामी हनुमानजी हे दीनदुबळ्यांचे रक्षक आहेत. या दिव्य शक्ती नेहमी अशाच लोकांच्या घरात वास करतात ज्यांच्या मनात करुणा आणि संवेदनशीलता जिवंत असते. गेल्या काही दिवसातच जर तुमच्याकडून कोणाचे मन दुखवले गेले असेल तर मनोमन हनुमानजींची आणि त्या व्यक्तींची माफी मागा, कारण हा बदल तुमच्या प्रगतीमधील अडथळा दूर करेल. मकर राशीच्या जातकांनो, येणारा हा विशेष मंगळवार तुमच्यासाठी भाग्योदयाचे नवीन पहाट आणि सुवर्णकाळ घेऊन येत आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात साडेसातीमुळे तुम्ही जे काही आर्थिक आणि मानसिक चटके सोसले आहेत, त्या प्रत्येक वेदनेचा आणि त्रासाचा हिशोब बजरंगबलीच्या कृपेने चुकता करण्याची वेळ आता आली आहे. मित्रांनो, या मंगळवारच्या शुभग्रह योगामुळे तुमच्या आयुष्यात एकाच वेळी धनाचे नवीन आणि प्रचंड मार्ग मोकळे होणार. जे पैसे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून बुडाले होते किंवा कोर्ट कचेरीत अडकले होते, ते अचानक तुमच्याकडे आता परत येतील. व्यवसायात किंवा नोकरीत असा एखादा मोठा आर्थिक प्रस्ताव तुमच्यासमोर येईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मकर राशीच्या मित्रांनो, मंगळवार हा संकटमोचन हनुमानजींचा दिवस असल्यामुळे दुसरी आणि तिसरी खुशखबर तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात फार मोठा सुखाचा काळ घेऊन येईल. तुमच्या घरात अनेक दिवसापासून चालू असलेली मानसिक तणाव, कर्जाचा डोंगर आणि संशयाचे वातावरण अचानक संपून जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. करिअरच्या बाबतीत ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत कमजोर समजले, तुमच्या हलाखीच्या परिस्थितीची ज्यांनी तुमची थट्टा उडवली, तेच लोक आता तुमची प्रगती आणि वैभव पाहून थक्क होतील. मकर राशीच्या लोकांनो, नोकरीत तुम्हाला नवीन ओळख, मान सन्मान आणि मोठे पद नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुमचे विरोधक आणि शत्रू जळून खाक होतील. मकर राशीच्या जातकांनो, मंगळवारच्या या चमत्कारी ग्रहयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या घरातील त्या 2 दिव्य शक्तींना पूर्णपणे प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून काही साधे आणि सोपे, अत्यंत प्रभावशील असे नियम पाळावे लागतील. मंगळवारच्या दिवशी दिवसाची सुरुवात करताना सर्वात आधी घरात पूर्ण स्वच्छता राखा आणि सूर्योदयानंतर लगेचच तुमच्या देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने, प्रकाशाने आणि कुलदेवताच्या नावाने करता, तेव्हा त्या दिव्य शक्ती अत्यंत आनंदी होतात आणि संपूर्ण दिवसभर तुमच्या सोबत राहून नकारात्मक ऊर्जेपासून आणि वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करतात. मंगळवार हा पराक्रमी हनुमानजींचा दिवस असल्यामुळे या दिवशी केलेले पूजन आणि साडेसातीचा त्रास नष्ट करून तुमचे नशीब पलटू शकते. या मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा सिंदुराचा दिवा लावा. हनुमानजींच्या विड्याचे पान किंवा लाल फुले अर्पण करा आणि हनुमान चालीसाचे पठण करा. यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार आणि शनीचा उग्र प्रभाव एका झटक्यात शांत होईल. यासोबतच मंगळवारच्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा गरजूंना अन्नदान करा, कारण दुसऱ्यांच्या आत्म्याला तृप्त करणे तुमच्या घराचा धनाचा ओघ वाढवण्यास कारणीभूत ठरतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या वर्षानुवर्षाच्या कठीण संघर्षाचा अत्यंत गोड वेळ आता आली, फळ देण्याची वेळ आता आली आहे. निसर्गाचे नियम आहे की देवाच्या घरी देर असू शकते पण अंधेर नाही, आणि हा मंगळवार तुमच्या आयुष्यात तोच न्याय आणि प्रगती घेऊन येत आहे. येत्या काही दिवसात तुमच्या घरात जर अचानक एखादी शुभ घटना घडली, घरात अचानक सुवासीन वातावरण जाणवले, मंदिरात नसतानाही घंटाचा किंवा शंखांचा नाद ऐकू आला, अथवा विनाकारण मनात एक अनाकलनीय आणि गाढ शांतता जाणवली, तर समजून जा की त्या 2 दिव्य शक्तींना तुमच्या घरात पूर्ण क्षमतेने प्रवेश केला आहे आणि हा काळ तुमच्या नशिबाचा राजतिलक करणारा ठरणार आहे. जसा हा मंगळवार तुमच्या नशिबाला मोठी छलांग लावून देईल, तसेच तुमच्या आयुष्याला लोकांची एक नवी कतार उभी राहील. कालपर्यंत जे तुम्हाला नजरअंदाज करत होते, तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजत होते, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमचे पाय धरण्यासाठी व्याकुळ होतील. परंतु नशिबाचे हे चक्र बदलत असताना हनुमानजींनी दिलेली एक अंतिम चेतावणी नेहमी लक्षात ठेवा. पैसा, गाडी, बंगला, नाव, यश येईल तेव्हा चुकूनही तुमच्या मनात अहंकाराचा घमंड येऊ देऊ नका.
नाहीतर देव राजाचा रंक करायला वेळ लावत नाही. यश मिळाल्यानंतर माणसाने जितके नम्र व्हावे तितका देवाचा आशीर्वाद अधिक प्रबळ होतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.